हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मी पायल मागाडे, ट्राईंग टू मॅच युअर वाईब. काही कारणास्तव आम्ही चाललेलो पुण्याला. तर पुण्याला जाताना झालं असं की मैत्रिणीला झाला 15 मिनिटं लेट आणि एरवी ॲरोगेंट वाटणाऱ्या या कंडक्टर्स आणि ड्रायव्हर्सना रिक्वेस्ट करून आम्ही तब्बल 15 मिनिटं गाडी थांबवली. कॅन यू बिलीव्ह दिस? त्यानंतर प्रवास सुरू झाला. थोडंसं स्लो मोशन, फिल्मी वाईब्स, ब्ला ब्ला हे तर चालूच राहणार आपलं. जाम भूक लागलेली तरी प्रवासात एक पेरू घेतला आणि पेरू तसलं मिरची मसाला लावून आपल्याला आवडत नाही, खायचा खाल्ला. त्यानंतर इथून पुढचा प्रवास तुम्हाला मी यात दाखवला आहे. तुम्ही नेहमीप्रमाणे जज नाही करायचं, फक्त बघायचं. ओके, बरं काय असलं काय घेऊन उचल. टेंशन येते ग. बटर स्कॉच और वेनिला से बचने के लिए हमने चॉकलेट खरीदा, लेकिन चॉकलेट उससे भी घटिया निकला. बघा, विठ्ठलाचं राज्य साम्राज्य इकडं सुद्धा आहे. पंढरपूरपासून किती लांब आलोय तरी पण इथं इनका राज्य है, यही राजा है, यही मंत्री है, इनसे बड़ा कोई नहीं है. घ्या नंबर आणि द्या परीक्षा. आणि सांगायचा विषय म्हणजे काय नशीब कुठं उघडलेलं काय माहिती. आम्ही एका सुद्धा सिग्नलला स्टक होत नव्हतो. जिथं जाईल तिथं सिग्नल ग्रीनच असायचा. इतक्या फास्टली आम्ही पुण्यात एंटर झालो आणि इतका फास्टली आम्ही स्टेपर्यंत पोहोचलो ना, एका सुद्धा लिटरली सिग्नलला रेड सिग्नल होता. मी नोटीस करत होती ही गोष्ट. पूर्ण रस्ता माझ्यासोबत होते, गप्पा मारत आलो आम्ही. आजोबा चालले, बाय बाय आजोबा. आजोबा एक लुक भी नाही दे रे मुडके. हो, मला जागा नाही, एक पाय माझा बाहेर आहे. माझ्या एका पायाला जागा नाही. ओ किती रुपये? अहो पण तुम्ही ही असली ते मोबाईल चार्जर ह्याच्या दुकानात ज्यूस कसं विकायला लागलाय? होय, मग आधी ती फ्रीचं द्या आणि नंतर मोबाईल घेतला तर चालते का? नाही हो, आमचं जरा आम्ही वेगळा. अहो आम्ही जरा टेन्शनमध्ये कंटाळून आलोय, त्यामुळं आधी ज्यूस पिऊन आम्ही नंतर फोन. तुम्हाला डोकं आहे खराब करायला? बरं द्या, हा द्या, फ्रीमध्ये द्या आणि जावा. दुनिया बदल रही है दोस्तों. इलेक्ट्रॉनिक्स नहीं है, इसके दुकान में जूस मिलने लगा है अब. मला रिक्षा चालवत होता बट दोन्ही हात सोडून भाई माझ्या मनाला वाटत होतं की भाई या पे लाईफ बनाने आहे, लाईफ खतरनाक हो जाय. काही कुठं तर नेऊन यानं आदळून म्हणजे बास एवढंच मला वाटत होतं. पण त्याला बघून लय हसू येत होतं. आणि मी उठून बघितलं की मुलीचा पण कॉल नव्हता, कोणातरी मित्राला बोलत होतं आणि ती एवढं कॉल एन्जॉय करत होतं. हॅट्स ऑफ भाई, भाई खुश आहे या जगात. अभी चलते खाना खाने. एक बार क्या इकडे बघ. ऐसे मुंह बना के इसको क्या मिलता है पता नहीं. हमेशा सेल्फी ऐसे ही खिंचाती है. मराठीत बोलू काय? सगळं असंच करते. आता जाऊ दे, झालं जा. डोळ्यात बल्ब का लावलेतस? काढ की. I am too lazy to end up this video in good way.
सॉरी फॉर इट। बाय बाय, थैंक्स फॉर वॉचिंग। मिलेंगे अगले वीडियो में।